नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 मराठी विषयाचे प्रकरण 18 जननायक बिरसा मुंडा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीमधील उलीहातू या गावी झाला। बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले। बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता। तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर, तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर, बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला। प्रश्न क्रमांक 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबवण्यात आले होते। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा। येथे तुम्हाला वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहेत। 1, रस असणे, रुची असणे व आवड असणे। असंतोष निर्माण होणे याची जोडी आहे कीड निर्माण होणे। 3, कारावास ठोठावणे, तुरुंगवासाला पाठवणे। 4, संकल्प करणे, एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे। 5, टिकाव लागणे, टिकणे। 6, वीरगती प्राप्त होणे म्हणजे देशासाठी लढताना मरण येणे। प्रश्न क्रमांक 4, जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? महात्मा हा किताब मोहनदास करमचंद गांधी आणि ज्योतिबा फुले यांना मिळाला। लोकमान्य हा पुरस्कार बाळ गंगाधर टिळक यांना मिळाला। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। नेताजी हा किताब सुभाषचंद्र बोस यांना मिळाला। तर क्रांतिसिंह हा पुरस्कार नाना पाटील यांना मिळाला। लोकनायक जयप्रकाश नारायण यांना हा किताब मिळाला। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 5, पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा। उत्तर, 1, 1894 बिहारमध्ये भीषण दुष्काळ। 2, 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा। 3, 1897 मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया। अशा रीतीने घटनांची यादी आहे। तर पुढील यादी पाहूया। 4, 1898 नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले। 5, 1900 बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला। 6, 9 जून 1900 बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।